संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली। खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी खरं तर औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू, काढून टाकू अशा प्रकारचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिला होता। औरंगजेबाच्या कबर परिसरात 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आलाय। खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात निदर्शनं, मोर्चा आणि मिरवणुकीस मनाई करण्यात आली। औरंगजेब कबर परिसरात फोटो काढणं, रील्स बनवण्यावरती सुद्धा बंदी आलेली आहे। ही बंदी घालण्यात आली। औरंगजेबाच्या कबर परिसरामुळे खरं तर राज्यभरात या संदर्भात वाद सुरू होता। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत। मी सचिनकडे जाणार आहे। सचिन, आपण पाहतोय खरं तर औरंगजेबाची कबर आणि वाद हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। सोशल मीडियावरती पोस्ट आहेत। दिवसेंदिवस या संदर्भातल्या घडामोडींना वेग आलाय। हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उद्ध्वस्त करण्याचा, कबर उखडून काढण्याचा इशारा दिला असताना आता मात्र त्या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली। काय सविस्तर माहिती आहे? खुलताबादमध्ये नेमकं काय घडतंय? नक्कीच, कारण आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपूर्वीपासून हा संपूर्ण वाद सुरू आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली होती, पत्रे लावण्यात आली होती, त्याचबरोबर तार फेन्सिंग करण्यात आली होती, काटेरी तारांचं कुंपण लावण्यात आता त्यानंतर या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचा आदेश जारी केलेला आहे। एक 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमू शकत नाही असा आदेश छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी काढलेला आहे। संपूर्ण छत्रपती संभाजीनगरसाठी हा आदेश लागू राहणार आहे। आपण पाहतो की कालच काही शिवभक्त होते, काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते, ते कबर उखडण्यासाठी निघालेले होते। त्यांच्या असेच संतप्त भावना ज्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। जो छावा चित्रपट आला होता त्यानंतर जो जो जे दृश्य त्यामध्ये दाखवण्यात आले होते, हलाल करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यात आल्याचे, संभाजी महाराजांना मारण्यात आल्याचे, त्यानंतर संपूर्ण शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर हा सर्व प्रकरण समोर आला आणि त्यानंतर पुन्हा हा प्रकरण वाढतच चालला आहे। संतप्त भावना पाहता आता कडेकोट सुरक्षा छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेली आहे। त्यामध्ये रील्स देखील काढण्यास मनाई आहे, कारण की रील्स वरून काढून काही लोक औरंगजेबाचं उदारीकरण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे। आता रील्सवर देखील बंदी घालण्यात आलेली। त्याचबरोबर तिथे जाणाऱ्या प्रत्येकाचा मोबाईल या ठिकाणी तिथे जमा करावा लागणार आहे। त्यानंतर पर्यटकांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। एकंदरीत जर आपण पाहतात पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे। गावागावामध्ये प्रशासनाच्या वतीने खबरी नेमण्यात आलेल्या आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस तत्पर झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि या ज्या प्रतिबंधक कारवाई आहे या करण्यास सुरुवात झालेली आहे। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।